नमस्कार, मी संजय सोनवणे. कॉलेज लाईफ ज्यांनी ज्यांनी अनुभवलंय त्यांचा आणि रॅगिंगचा संबंध आला नाही असं सहसा होत नाही. मुन्नाभाई MBBS पिक्चर आपण पाहिलाच असेल, अनेकदा पाहिला असेल. त्यातही रॅगिंग होतं मेडिकल कॉलेजमध्ये आणि शेवटी मुन्नाभाई जो धडधाकड धिप्पाड आणि काय म्हणतो बलदंड, तो म्हणतो की आता माझं रॅगिंग करा, असं ज्यावेळेस भाऊ सरसावून बोलतो त्यावेळेस सगळे विद्यार्थी घाबरून बाजूला पळतात. असं एक दृश्य आहे. ते दृश्य पाहून अनेक जण हरकून जातात आणि असं वाटतं की आपणही असंच काहीतरी करायला पाहिजे, म्हणजे आपलं रॅगिंग होणार नाही. परंतु रॅगिंग पासून सुटका होत नाही. रॅगिंग हा प्रकार चांगला की वाईट याच्याबद्दल अनेक सामाजिक चर्चा होते. विद्यार्थ्यांमध्ये एकोपा व्हावा, एक मैत्रीचे संबंध निर्माण व्हावेत म्हणून असे सुरुवातीचे काही विनोद किंवा विनोदी स्वरूपात किंवा मनोरंजक स्वरूपात अशा घटना ज्या सौम्य पद्धतीने घडतात त्याच्याबद्दल कोणी आक्षेपही घेत नाही. परंतु कधी कधी रॅगिंग अत्यंत विकृत पातळीला जातं, खुनशी पातळीला जातं, हिंसक पातळीला जातं आणि काही विद्यार्थी रॅगिंगला बळी पडलेले आत्महत्या सुद्धा करतात. अशी आपण बातम्या अनेकदा वाचल्या असतील, ऐकल्या असतील किंवा आपण सुद्धा अशा नैराश्यजनक अनुभवातून गेला असाल. आता या रॅगिंगवर सुहास कोळेकर यांनी एक अत्यंत नितांत सुंदर आपल्या अनुभवातून लिहिलेलं पुस्तक आहे रॅगिंगचे दिवस. रॅगिंगचे दिवस हे नाव वाचल्यानंतर ह्या पुस्तकामध्ये फक्त रॅगिंगच्या घटना वाचायला मिळतील असा आपला समज होऊ शकतो. यात रॅगिंग तर अर्थातच आहे, परंतु गरीब घरातला मुलगा ज्यावेळेस ॲग्रिकल्चर महाविद्यालयात, तेही नागपूरच्या, ज्यावेळेस शिकायला जातो, अभ्यास करणं, प्रगती करणं एकमेव ध्येय डोळ्यासमोर असतं, आईबापाचं स्वप्न पूर्ण करणं हे ध्येय डोळ्यासमोर असतं आणि त्याला कोणत्या 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 प्रकारच्या अनुभवांना सामोरं जावं लागतं आणि त्यातनं काय नाट्य घडत जातात याचं अत्यंत हृदयग्राहक, हृदयस्पर्शी वर्णन या पुस्तकात मिळतं. अत्यंत साध्या, सोप्या आणि अत्यंत खेळकर शैलीमध्ये, की कदाचित ते तुमच्या चेहऱ्यावर स्मितसुद्धा उमटवेल. आणि जो त्यातनं दिसणारं जे चित्र आहे की प्रांतिक म्हणजे विदर्भातले विद्यार्थी पश्चिम महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा कसा मनोमन तिरस्कार करत असतात किंवा श्रीमंत आईबापाची मुलं असली तर गरीब घरातनं आलेल्या मुलांना कसा मुद्दाम दाबून टाकण्यासाठी, आपला गुलाम करण्यासाठी प्रयत्न करत असतात, याचं एक विदारक चित्रण आपल्याला ते सुद्धा पाहायला मिळतं. आणि काही हृदय अनुभवही पाहायला मिळतात. त्यातले गॅदरिंगचे दिवस असो, त्यात केलेले जे काही प्रयोग असतात ते प्रयोगांचं वर्णन असो, हे सारं काही जे चित्रण आहे इतकं दिलखुलासपणे आणि इतकं सुस्पष्टपणे लिहिलं आहे की एखादा कसलेला साहित्यिक सुद्धा असं लिहू शकणार नाही अशी याची ही शैली आहे. ही अत्यंत सरळ सरळ थेट तुमच्या हृदयाला भिडणारी शैली आहे. आणि या पुस्तकाने जे जीवनातली एक प्रत्येकाच्या जीवनात येणारी, कधी ना कधी येणारी, कॉलेजच्या जीवनात विशेषतः येणारी ही जी काळी बाजू सुद्धा आहे, त्याचं सुद्धा एक चित्रण याच्यामध्ये अत्यंत प्रकर्षाने पुढे येतं, अत्यंत तटस्थपणे पुढे येतं. आणि त्याच्याकडे ते काही कोणत्या रागाच्या भावनेने, द्वेषाच्या भावनेने, तिरस्कारच्या भावनेने ते पाहत नाहीत. हे याचं फार महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. कारण असे अनुभव घेतल्यानंतर काही काही माणसाच्या मनामध्ये जीवनाबद्दलच किंवा लोकांबद्दलच किंवा समाजाबद्दलच एक प्रकारचा उद्वेग निर्माण होतो, तिरस्कार निर्माण होतो किंवा एक विरोधाची भावना निर्माण होते. तसं मात्र या सुहास काशीबाई विश्वास कोळेकर या लेखकाने या पुस्तकात केलेलं नाही. अत्यंत इथपासून आतापासून इथपर्यंत सलग वाचत जावं, कुठे थांबू नये असं वाटावं, असं हे पुस्तक आहे. या पुस्तकातनं आपल्याला दोन गोष्टी होतील. एक तर आपले कॉलेजचे दिवस आठवतील, ते पुन्हा एकदा आपण जगू, आणि आपल्या कॉलेजच्या जीवनामध्ये आपण कसे होतो यातले अनुभव आपल्याशी किती जुळतात, किती नाही जुळत, कोणते वेगळे अनुभव आले, कोणते अजून अनुभव असू शकतात, याचं सुद्धा आपल्याला दर्शन याच्यामध्ये घडेल. खरं म्हणजे हे एक कॉलेज जीवनाचा एक आरसा आहे. कॉलेज जीवनातील विद्यार्थ्यांच्या मनातल्या ज्या भावना असतात, एकीकडे प्रगतीची ओढ, एकीकडे बाकी विद्यार्थ्यांचा या समता विषमतेच्या नादामध्ये होणारी फरफट, आणि त्यातूनही मार्ग काढत एक यश मिळवायचा प्रयत्न करणं, यश मिळवणं आणि भविष्याकडे अत्यंत उदार दृष्टीने, सहृदय दृष्टीने पाहणं, अशी दृष्टिकोन देणारं हे पुस्तक आहे. हे पुस्तक घनश्याम पाटील यांनी आपल्या चपराक प्रकाशनतर्फे प्रकाशित केलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारची अशी पुस्तकं आपल्याला चपराक प्रकाशनमध्ये नेहमीच वाचायला मिळतील. त्यातलं हे अत्यंत माझ्या मते यंदाच्या वर्षातलं हे सर्वोत्कृष्ट पुस्तक आहे. याचं कारण असं आहे की हे
एका प्रतिष्ठित किंवा प्रतिथयश लेखकाने लिहिलेलं पुस्तक नसतानाही त्या सर्व महत्त्वाच्या मोठ्या लेखकाची सगळी दर्शन जे आहे त्याचं मोठेपणाचं साहित्यिकपणाचं जे दर्शन आहे हे या पुस्तकातनं घडतं. अत्यंत साधी सोपी परंतु तरीही साधी सोपी असूनही हृदयाला भिडणारी, त्याची वर्णन डोळ्यासमोर उभी करणारी आणि तो अनुभव आपल्याला त्यांच्यासोबत हातात हात घालून आपण अनुभव घेतोय त्यांच्याबरोबर आपल्या कॉलेज जीवनाचा असा अनुभव देणारी ही कलाकृती आहे. या कलाकृतीचं स्वागत आपण सारे मनापासून कराल आणि वाचाल रॅगिंगचे दिवस. कारण हे रॅगिंग हे खरं तर समाजाने समाजावर केलेलं रॅगिंग आहे आणि यातनं आपण कसं बाहेर पडू आणि जास्तीत जास्त प्रगल्भ कसे होऊ. कारण रॅगिंग करणाऱ्यांची एक मनोवृत्ती असते, ती असते वर्चस्ववादी वृत्ती. प्रत्येक नवीन येणारा विद्यार्थी आपला गुलाम झाला पाहिजे, आपल्या दास्यात त्याने राहिलं पाहिजे. मग कोणाच्या कानफडीत मार, कोणाला उठाभाषा काढायला लाव, कोणाला कपडे काढायला लाव. एक तर किस्सा यात असा आहे की विजेचा करंट सोडलेल्या बादलीमध्ये लघवी करायला सांगितली आणि त्यातनं मला करंट पास होणार आणि विद्यार्थ्याला त्रास होणार. म्हणजे अगदी जीवावर बेतू शकणारं सुद्धा रॅगिंग कधी कधी कसं होतं याचं तुम्हाला विदारक चित्रण सुद्धा या पुस्तकात वाचायला मिळेल. हे वाचलं पाहिजे आणि भविष्यातले विद्यार्थी जे आपण घडवतो की आपली मुलं असतील त्या मुलांना लहानपणापासून संस्कार असे केले पाहिजेत की प्रत्येक विद्यार्थी गरीब असो, श्रीमंत असो, कुठलाही असो, कोणत्याही प्रांतात आलेला असो, तो परप्रांतीय असो, महाराष्ट्रातल्या विदर्भातला असो, मराठवाड्यातला असो, पश्चिम महाराष्ट्रातला असो, कोकणातला असो, तो आपला भाऊ आहे, तो आपला देशबांधव आहे आणि त्याच्याशी आपण एका विनम्र आणि बंधू समान त्याला वागणूक दिली पाहिजे, आपल्यासारखीच वागणूक दिली पाहिजे. ही भावना प्रत्येकाच्या मनात जागी होण्याचं सामर्थ्य या पुस्तकात आहे. हे पुस्तकाचं सर्वात मोठं यश आहे. त्यामुळं हे पुस्तक आपण सर्वांनी वाचावं ही मी आपल्याला आग्रहाची विनंती करेल. धन्यवाद. नमस्कार.